इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज. कॉर्पोरेट जगतामध्ये आज अत्यंत यशस्वीपणे आणि अत्यंत उत्तम कामगिरी आणि उच्च पदावरती काम करणाऱ्या एक महिला आणि एक उत्तम व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. रोहिणी शिंदे पगारे मॅडम, आपले या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्ते तुम्हाला आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण कॉर्पोरेट जगतामध्ये गेल्या अनेक वर्षाचा आपल्या कामाचा अनुभव आहे, तर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की नेमकी आपल्या कामाची पद्धती काय आहे. मी गेली 25 वर्ष एका इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युटर आमची कंपनी आहे जी कॉर्पोरेट लेवलला आहे. तिथे मी HR ॲडमिन आणि एक्झिक्युटिव्ह असिस्टंटचं काम बघते. माझ्याकडे जवळजवळ 300 कर्मचारी आहेत जे प्रत्येक विभागात काम करतात. सेल्स पर्सन आहे, ट्रेनर आहे आणि माझी जी MD आहे ती वेलनेस ॲम्बेसेडर आहे आणि त्या अंतर्गत आम्ही ॲक्टिव्हिटीज चालवतो. आता सध्याच आमचं मंत्रालयात झालं, तर ते इंटरनॅशनल लेवलवरती आमचं काम आहे. आणि माझं इथलं कामाचं स्वरूप असं की मी HR ॲडमिन असल्यामुळे जे पण ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भातले कामं आहेत, वेंडर्सचे आहे, एम्प्लॉईजच्या रिलेटेड काही क्वेरीज असतात किंवा काही त्यांचे इश्यूज असतात, तर ते ॲडमिनिस्ट्रेशन लेवलचं काम आहे. एक्झिक्युटिव्ह असिस्टंटचं की जे MD लेवलचे माझे जे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत त्यांचे जे काही कामं असतील, थोडक्यात त्यांचं काही लीगल वर्क आहे. कारण मी लॉ केलेला आहे, त्याच्यामुळे काही लीगल संदर्भात काही त्यांचे लेटर्स वगैरे आहे त्यांचं हँडल करणं, म्हणजे त्यांचं एक्झिक्युटिव्ह वर्क, त्यांचं जे काही असेल, त्यांचे मीटिंग शेड्यूल म्हणा किंवा त्यांचं प्रोफाईल सांभाळणं म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टी मी करते. आम्हाला सर्वांना हे जाणून घ्यायला आवडेल की साधारण तुमचं शालेय शिक्षण किंवा त्यानंतरचं पदवीचं शिक्षण किंवा उच्च शिक्षण आपण जे घेतलं ते आपण कुठून घेतलं आणि आपल्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. अतिशय माझ्या मनाला आवडता विषय विचारला. शालेय शिक्षण माझं विक्रोळीच्या विद्याबंदर हायस्कूलमधून झालं. मराठी माध्यमातून मी शिकलेली आहे आणि माझं कॉलेज महाविद्यालयीन शिक्षण हे SNDT माटुंगा MMP शाह कॉलेजमधून झालेलं आहे. शाळेचं म्हटल्यावरती शाळेमध्ये खूप म्हणजे मनसोक्तपणे आम्ही जे आमचं परिवार, जो मित्रपरिवार आहे तो अजूनपर्यंत आम्ही टचमध्ये आहे. जवळजवळ आम्ही 150 लोक आमचे मित्रमैत्रिणी आहेत. पण शाळेमध्ये इतकं एन्जॉय केलेलं आहे. उदाहरणार्थ शिक्षणासोबत अदर ॲक्टिव्हिटीज पण, म्हणजे डान्समध्ये भाग घे किंवा नाटकामध्ये भाग घे किंवा फॅशन शो, त्यावेळी फॅशन शो पण चालायचे ज्याला आपण वेशभूषा म्हणायचो, तर त्याच्यामध्ये भाग घेणं, RSPमध्ये भाग घेणं, सतत आमचं ग्राउंड हे आमचं एक संकुल तयार झालं होतं मैत्री कट्ट्याचं. आणि शाळेमध्ये असताना अभ्यास तर करावाच लागायचा, त्याच्याशिवाय आपण पुढच्या इयत्तेत जात नाही. तर असं शिक्षण घेता घेता 10वीपर्यंत मी हे सगळं चालूच ठेवलं होतं. त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना हेच जे अंगातले गुण होते तिथे पण ते झळकवले. तिथे मग आम्ही NSSमध्ये गेलो. त्याच्यानंतर तिथे सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हाला कसं वावरायचं त्याबद्दल शिक्षण देण्यात आलं. तिथे मी आर्ट्स विषय घेतला, कलाक्षेत्र मला आवडतं म्हणून. आणि तिथे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी सिद्धार्थ कॉलेजला लॉसाठी ॲडमिशन घेतलं. तिथे माझं असंच खेळकर स्वभाव असल्यामुळे आणि अभ्यासाची आणि काही नवीन गोष्टी ग्रहण करण्याची मला आवड असल्यामुळे तिथेही तोच प्रवास हा चालत राहिला. माझे वडील हे कस्टम अधिकारी होते, त्याच्यामुळे ते कडक शिस्तीचे होते आणि त्या कडक शिस्तीचा मला असा फायदा झाला की माझं आयुष्य मला शिस्तीत घालवता आलेलं आहे आत्तापर्यंत. मी एकुलती एक असल्यामुळे, मला 2 भावंडं आणि मी एकुलती एक असल्यामुळे आईचा कल होता की शिक्षण तर घ्यायचं पण सोबत तुला धुणं भांडी भाजी भाकरी. आई मला नेहमी म्हणायची की निदान तो नवरा कामावरून आला तर बाई त्याला चहा तरी उकळून देता आलं पाहिजे, त्याच्यासाठी तू स्वयंपाक करायला शिक.
हे आईचं असायचं. आणि बाबांचं असायचं की नाही, तू ते शिकशीलच. आपोआप अंगावरती पडल्यावरती आपल्याला कोणतंही काम, ते म्हणतात ना की पाण्यात पडलं की पोहता येतं, त्या पद्धतीने बाबांचं म्हणणं होतं की ते तर तुला येणारच, तुला करावंच लागणार आहे, पण तू शिक्षण आधी घे, स्वतःचं करिअरकडे तू लक्ष दे आणि त्याच्याप्रमाणे चाल. त्याच नंतर वक्तशीरपणा हे त्यांच्याकडून शिकत आल्यामुळे मला आज व्यवस्थितपणे काम करण्याची, शिस्तबद्ध आणि वेळेचं मेंटेन करायचं ही सवय बाबांकडून आली. आईने तर मला स्वयंपाकाचे धडे दिलेच होते. त्याच्यामुळे मला चहा, तिला मी म्हणायची, मी चहा काय माझ्या नवऱ्याला बिर्याणी पण करून घालू शकते, इथपर्यंत त्यांनी मला योगदान, म्हणजे त्यांनी मला वाढवलेलं आहे. आपण दोन्ही भूमिका त्यात निभावता. आपण एक वर्किंग वुमन पण आहात आणि आपण एक उत्तम गृहिणी पण आहात. तर हा समतोल आपण कसा राखता? अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. वर्किंग वुमन आणि हाऊसवाईफ म्हणजे गृहिणी आणि प्रोफेशनल याच्यामध्ये तुम्ही कसं बॅलन्स करता. मी लग्नाच्या आधीपासून मी नोकरी करत होती. लग्न झाल्यानंतर नोकरी केली, पण नवीन नवरी असल्यामुळे मला खूप अडचण गेली. म्हणजे कामावरून यायचं आणि प्लस घरामध्ये सुद्धा काम करायचं. खूप तारेवरची कसरत होती, माझी चिडचिड व्हायची. पण माझ्या नशिबाने मला सासर इतकं छान मिळालं की माझा नवरा, माझी सासू, माझ्या नंदा यांनी अतिशय मला सुरुवातीपासूनच सांभाळून घेतलं. माझ्या नंदा ह्या शिक्षकी पेशात असल्यामुळे त्यांना महत्त्व वाटत होतं शिक्षणाचं. तेव्हा त्यांनी मला कधीच, म्हणजे इवन सासूने सुद्धा कधीच मला रोखलं नाही. माझी सासू खेडेगावात आलेली, पण विचारसरणी तिची अतिशय चांगली. मला कोणीच त्यांनी सांगितलं नाही की तू काम करू नको, आहे ना आपलं जे काही चटणी भाकर आहे ते खायची नाही. त्यांनी मला नेहमी सांगितलं. आणि माझं आतून म्हणणं होतं की मी नेहमी जगाच्या बरोबरीने चालण्याचं माझा सतत प्रयत्न होता की आता हे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन शिक्षण प्रणाली आली, काय आहे काय, ही मनात सारखी उत्सुकता माझी असायची, नवीन नवीन गोष्टी शिकायची. जसं मला छंद होता क्रोशेट बॅग बनवायचा किंवा हस्तकलेचा, तसंच टेक्नॉलॉजीमध्ये काय नवीन नवीन शिकता आलं पाहिजे, मॉडर्न पद्धतीने काय ग्रहण करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ आता समजा आपण एखादं कम्प्युटरचं शिक्षण घेतो, त्याच्यामध्ये टॅली आहे किंवा वर्ड्सचे ऑप्शन आहे किंवा DTP आहे, हे सगळं. त्याच पद्धतीने आता मी कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे तिथे काय चॅलेंजेस आहेत ते पण शिकता आलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी काम करत राहिले. पण माझ्या घरच्यांनी मध्ये कधी विरोध केला नाही. बेसिकली वर्किंग वुमन ज्यांच्या घरातून पाठिंबा नसतो त्यांना तर हे फारच चॅलेंज असतं, कारण तिकडे बॉस लोकांची तुम्हाला मिळतं जुळतं घ्यावं लागत असतं, कारण आपली नोकरी टिकवण्यासाठी. आणि शिवाय घरच्यांचा रोख पत्करू नये याच्यासाठी घरचं पण व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला हँडल करावं लागतं. माझ्या बाबतीत तसं झालं नाही. मी तिथे कामाच्या क्षेत्रामध्ये करायचे आणि कोऑर्डिनेशन करायची, काही मीटिंग्स वगैरे असायला त्या करायची. पण घरी आल्यावरती मला मदत करायला माझी सासू वगैरे होती. पण मी त्यांच्यावरती पूर्ण लोड दिला नाही. मी माझ्या पद्धतीने सगळं संसारातलं हँडल केलं. काम करायचं, स्वयंपाक करायचा, पाहुणे आले की त्यांची उठकार बसकार करायची, हे सगळं व्यवस्थित मी हँडल केलं. त्यानंतर कंपन्यांमध्ये HR ॲडमिन असल्यामुळे मला मीटिंग्स वगैरे अटेंड करायच्या, त्या पण करायच्या. मुद्दा एक आहे की ज्यांना सपोर्ट नसतो फॅमिलीचा, त्यांची खरंच तारेवरची कसरत असते. म्हणून मला सगळ्या महिला वर्गांना एक लहान तोंडी मोठा घास म्हणेल, पण खरंच ज्या वर्किंग वुमन करतात ना, तर ज्या तुम्ही आहेत सिनियर, तर त्यांना सपोर्ट केला पाहिजे. दुसरं असं की ज्यांच्या घरामध्ये समजा सपोर्ट नाही मिळत, त्यांनी काय करतात, ते कामावरून येऊन मग घरचं काम करायचं, मग नातेवाईकांचं करायचं, ह्याच्या संबंधी तुम्ही फार तुमची कसरत होत असते. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही सकाळी लवकर उठा, एक मेडिटेशन करा, विचार करा संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला कुठे कुठे किती किती प्राधान्य द्यायचं, त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. कोणत्याही गोष्टीत नियोजन हे महत्त्वाचं असतं. काही बायकांना मी बघितलेलं आहे की मी पूर्वी जिथे हायकोर्टाच्यात काम करायची, बदलापूरवरून महिला यायच्या अतिशय थकलेल्या, तर त्यांची एनर्जी जेवढी प्रवासात जायची ते काम करताना दिसायचं नाही, त्याचा इफेक्ट त्यांच्या कामावरती व्हायचा.
आणि खूप खंत वाटते मग अशा वेळेस की घरातलं पण करून यायचं त्यांना आणि बाहेरचं पण करायचं. तर त्यावेळेस आता मी महिलांना सांगू इच्छिते की आपण आपल्यावरच वेळ खर्च करा. थोडासा सकाळी लवकर उठून मेडिटेशन करून पहिलं नियोजन करा कामाचं की तुम्हाला कसं काय करायचं आहे ते, आणि त्या पद्धतीने तुम्ही ते काम करा. वर्किंग वुमनला चॅलेंजेस ऑफकोर्स येतच राहतील, पण त्यांनी त्यांच्या मनावरती कंट्रोल करून मनाचा विचार करून की कसं हे टॅकल करायचं आहे. शेवटी जो तो व्यक्तिगत प्रश्न आहे, कसं तो हँडल करायचा ते त्यांनी ठरवलं पाहिजे. या नवीन वर्षात नुकतेच आपण सर्वजण पोहोचलो आहोत आणि प्रत्येकाचं एक काही ना काही रेझोल्युशन, तसं आपणही 2025चं काही रेझोल्युशन येऊ का? हो, नक्कीच. प्रत्येक वर्षी आपण रेझोल्युशन करून तो टार्गेट, तो टास्क कंप्लीट करायचा आपण प्रयत्न करतो. ह्यावेळेस म्हणजे सगळेच जण करतात. ह्यावेळेस मी माझं टार्गेट किंवा टास्क असा ठरवलेला आहे की ज्या क्षेत्रात मी काम करते त्या क्षेत्रातून अजून मला पुढे जाऊन इंटरनॅशनल लेवलला म्हणा किंवा आपल्या भारतात म्हणा माझी एक ओळख निर्माण झाली पाहिजे की हा बाबा हीच ती रोहिणी. आणि त्याच्यामध्ये मला उच्च स्थान मला अजून प्राप्त करायचं आहे. अजून काही काही नवीन गोष्टी मला जे आता MBA वाले आहेत झालेले, मास्टर्स झालेले आहेत, त्यांचे जे काही शिक्षण पद्धती आहे त्याच्याबद्दल मला अभ्यास करायचा आहे. दुसरी गोष्ट, फॅमिलीला मला जास्त वेळ देता येत नाही ऑफकोर्स, तर आता मला फॅमिलीकडे जास्त वेळ देण्याचा पण कल आहे. तर या नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात येणाऱ्या तरुणी आहेत किंवा ज्या आता वैवाहिक जीवनात देखील प्रवेश करणार आहेत, तर त्यांना दोन्ही बाजूचा समतोल नेमका कसा राखता यावा किंवा त्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल, तर आपण काय सांगाल त्यांना, काय मार्गदर्शन कराल? आता ज्या मुली सर्वसाधारण सगळ्याच मुली आता वर्किंग झालेल्या आहेत, भले त्या कॉर्पोरेट क्षेत्रात असू दे, भले त्या सामान्य क्षेत्रामध्ये, सगळ्याच मुली ह्या काम करू लागलेल्या आहेत. त्यांच्यासाठी मला एकच, आणि काम करता करता ज्यांचे लग्न होतात किंवा नवोदित आता लग्न होणार आहेत किंवा संसारात प्रवेश करत आहेत, त्यांच्यासाठी मला हे एकच सांगणे, म्हणतात ना की अनुभवावरून आपण सांगू शकतो, तुम्ही काम करताना कामाच्या ठिकाणी जेवढा वेळ देताना आणि जेवढं तुम्ही प्रफुल्लित वातावरण करून तुम्ही ते काम योग्य प्रकारे सादर करता, त्याच पद्धतीने तुम्ही घरी तुमच्या परिवारामध्ये पण तशाच पद्धतीने स्पोर्टिंगली हसत खेळत तुम्ही ते काम, घरचं काम करत जा. नातेवाईकांना, घरच्या लोकांना वेळ देत जा. जसा जसा तुम्हाला वेळ मिळतो ते. कधी कधी तुम्ही थोडीशी मनाला मुरड पण खाला की कामाच्या ठिकाणी समजा लोड असेल ना, तर त्या समोरचे तुमचे जे काही अधिकारी असतील तुमच्यावरचे, त्यांना सांगा की नाही बाबा, मला समजा तुम्हाला 6ला निघायचं आहे आणि त्यांनी सांगितलं 7पर्यंत थांबावंच लागेल, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की मला 7पर्यंत थांबायचं, तुम्ही वेळेचं नियोजन करून तुम्ही ते काम 6पर्यंत संपवायचं, हा तुमचा टार्गेट ठेवा. थोडक्यात तुम्हाला मॅनेजमेंट आलं पाहिजे आणि त्रागा न करता तुम्ही शांतपणे मेडिटेशन करून मन शांत ठेवून दोन्ही ठिकाणी तुम्हाला कामाचं नियोजन करता येईल. तर या होत्या रोहिणी शिंदे पगारे मॅडम, ज्यांनी अत्यंत व्यस्त कामात असतात, परंतु अशा कामातून सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात आणि वर्किंग वुमनबद्दल इतकं भरभरून बोललात, त्याबद्दल चॅनलच्या वतीने आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आपले खूप खूप आभार. मी सुद्धा तुमच्या चॅनलचे धन्यवाद मानते आणि तुमच्या प्रेक्षकांना पण धन्यवाद मानते की मला तुम्ही ह्या विषयावर, नोकरदार वर्गातील स्त्रियांच्या समस्या ह्या विषयावरती बोलायला, माझं मत मांडायला संधी दिली, ह्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.